पक्ष सोडलेल्यांना आजची परिस्थिती विचारा, भगव्यामुळे न्याय मिळतोय, माझं नातं भगव्याशी तुमच्या युनियनशी नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जाण्याची वेळ का येते, कामगारांचं वाटोळं केलं जातंय, तुमच्या डोक्यामध्ये बुरखा भरलाय, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर घणाघात। महिला विधेयकाच्या आडून देशाचे तुकडे करणार होते, उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा, महिला आरक्षण आतापासूनच लागू करा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुलं जन्माला घाला म्हणतायत, पोचणार कोण, तरुणांना रोजगार देणार कोण, उद्धव ठाकरेंचा सरसंघचालक मोहन भागवतांना सवाल। ममता बॅनर्जी जिंकल्यास पाहिजेत, उद्धव ठाकरेंकडनं ममता बॅनर्जींचा वाघीण असा उल्लेख, राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी, उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांच्यावर सुद्धा हल्लाबोल। पहलगाममध्ये पाकिस्तानी आले कुठून, देश अराजकतेच्या दिशेने जातोय, उद्धव ठाकरेंचं विधान। भाजपकडून महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील 23 नेत्यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती, विश्वास पाठक, प्रमोद जठार, अजित चव्हाण, अवधूत वाघ यांना प्रवक्तेपदावर पुन्हा संधी। पुण्यामध्ये नगरसेवक कुणाल टिळक यांच्यावर भाजपनं दिली मोठी जबाबदारी, कुणाल टिळक यांची राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती, तरुण आणि उच्च शिक्षित म्हणून कुणाल यांची ओळख। मंत्री आदिती तटकरे बारामतीमध्ये सभास्थळी दाखल, आदिती तटकरे यांच्याकडनं सांगता सभेची पाहणी, दादांविना सभा होणं आमच्यासाठी वेदनादायी, आदिती तटकरेंचं वक्तव्य। कृष्णराज महाडिकांचं अभिनंदन करतो, अतिशय चांगला निर्णय कृष्णराज महाडिकांनी घेतलाय, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडनं कृष्णराज महाडिकांचे कौतुक। विरोधक दिवसातून 5 वेळा खोटं बोलतात, एनडीएकडे मेजॉरिटी नसल्याने विरोधकांनी खरे दात दाखवले, विरोधक सिरियल लायर आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। राळेगावचं प्रकरण अतिशय गंभीर, फडणवीसांनी जिल्हा एसपींना फोन करून आढावा घेतलाय, पोलीस विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू, मंत्री अशोक उईकेंची माहिती। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या आज सांगता सभा, पार्थ पवार यांच्याकडनं नियोजनाची पाहणी, सभेच्या तयारीची जबाबदारी पार्थ पवारांनी घेतली, बैठकीच्या तयारीकडे पार्थ पवार बारकाईनं लक्ष ठेवून। भाजपनं महिला आरक्षणावरील लोकसभेतील चर्चा ऐकावी, फडणवीसांनी विधेयक नीट वाचावं, परिसीमन विधेयकाचा महिला विधेयकाशी संबंध नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपातील एका गटाला फडणवीसांना घालवायचंय तर डिलिमिटेशन वेलाचे सूत्रधार अमित शाह होते, उडता पंजाब नंतर उडता भाजप, खासदार संजय राऊतांची टीका। साताऱ्यामध्ये आमदार महेश शिंदे यांना मोठा झटका, महेश शिंदे यांची निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंनी महेश शिंदे यांची साथ सोडली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश। उल्हासनगर पालिकेमध्ये स्थायी समितीसह सर्व 9 समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड, स्थायी समितीच्या सभापतीपदी शिंदेंच्या शिवसेनेचे कलवंत सिंग सोहता यांची निवड। बच्चू कडूंना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर, चर्चा सुरू होताच कडूंना शिवसेनेतूनच विरोध, सोमनाथ काशीद यांचा विरोध, सोमनाथ काशीद पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करणार। महिला विधेयक संमत होऊ नये हे भाजपचं षडयंत्र, त्यामुळे त्यांनी चुकीच्या पद्धतीनं विधेयक मांडलं, खासदार विशाल पाटलांची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये धनगर समाजाला विधान परिषदेमध्ये उमेदवारी द्या, धनगर समाजाच्या सर्वपक्ष बैठकीत एकमुखी मागणी, उमेदवार न दिल्यास थेट रस्त्यावरती उतरून आंदोलनाचा इशारा। चंद्रपूरच्या महिला खासदाराचा शासकीय कार्यक्रमात अवमान, खासदार प्रतिभा धानोरकर संतापल्या, मनपा आयुक्तांच्या विरोधात दिल्लीमध्ये तक्रार। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा अंतिम टप्प्यामध्ये, आज दुपारी महायुतीची भव्य सांगता सभा, पार्थ पवार यांच्याकडनं शारदा प्रांगण येथे सभेच्या तयारीचा आढावा। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना पाठिंबा, मंगलदास निकाळजे यांची वंचितमधून हकालपट्टी, पक्षादेश डावलल्यानं मंगलदास निकाळजे यांच्यावर पक्षाची कारवाई। राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2025-26 राज्यस्तरीय पारितोषिक विजेते जाहीर, मंत्री राणेंच्या नेतृत्वामध्ये मत्स्य विभागाची कामगिरी। आपापसातील जमीन वाटपाच्या नोंदणीसाठी संपूर्ण शुल्क माफी, वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपालाही नोंदणी शुल्कातून सूट, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती। महिला विधेयक पास होण्याची गरज होती, महिला वर्गाला नेतृत्व मिळालं असतं, सभागृह नेता म्हणून मी मुंबई महापालिकेमध्ये निवेदन दिलं, गणेश खणकरांची प्रतिक्रिया। पुण्यातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधीसाठी, राज्यमंत्री माधुरी मिसाळांचा पोलीस आयुक्तांना पत्र।
बंधुबाबा अशोक खरात आणखी गोत्यामध्ये खरातच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। कराडच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर ईडीकडून तात्पुरती टाच। विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये कारवाईला आता कमालीचा वेग। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात। सकाळपासून ढगाळ वातावरण। लहरी हवामानाचा जांभूळ पिकाला फटका बसण्याची शक्यता। नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची सुरुवात। उकाड्यानंतर नागरिकांना दिलासा। उष्णतेचा तडाखा कमी। बदलापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवघ्या काही मिनिटांचा पाऊस पडल्यानंतर महावितरण कंपनीकडून शहरातील वीज पुरवठा खंडित। अमरावती शहरामध्ये अवकाळी पावसाने विद्युत पुरवठा खंडित। शेकडो नागरिकांची रहाटगावच्या वीज वितरण कार्यालयावरती धडक। नागरिक संतप्त। तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट। सोसाट्याचा वारा आणि हलक्या सरींची शक्यता। हवामान विभागाच्या वतीनं अलर्ट जारी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी वादळाचा तडाखा। जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका। वातावरणाच्या बदलामुळे पपईच्या बागा उद्ध्वस्त। जालना जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी। जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। नागरिकांनी काळजी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन। गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा आमचा आग्रह। कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती। गोकुळबाबत 2 दिवसांमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार। रायगडमध्ये सरकारी कार्यालयामध्ये शुकशुकाट। जिल्ह्यातील कर्मचारी संपामध्ये सहभागी। शासकीय कामकाजावर परिणाम। संपकरी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। नाशिक महानगरपालिकेमध्ये बैठकीचं आयोजन। दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक बैठकीला उपस्थित। नगरसेवकांच्या अडचणींना अधिकाऱ्यांनी थेट उत्तर द्यावं यासाठी बैठक। नंदुरबारमध्ये शिक्षण विभागातील हजारो कर्मचारी संपावर। जिल्ह्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना संपाचा फटका। आरोग्य सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता। पालघरमध्ये पाणीपुरवठा विभागाचा अवैध कारभार समोर। जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या देयकांवर अभियंत्यांच्या खोट्या सह्या करून बिलं लाटण्याचा प्रयत्न। पिंपरी चिंचवडमध्ये पवना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 42% पाणीसाठा शिल्लक। पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये सिलेंडरसाठी अजूनही नागरिकांची गर्दी। कायम गॅस एजन्सीच्या समोर नागरिकांच्या रांगा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 15 ठिकाणांच्या नामांतराला मंजुरी। मात्र औरंगपुराच्या नामांतरावरून वाद। औरंगपुराचं नाव बदललं, संभाजीपेठ ठेवलं। ठाकरेंच्या सेनेचे रशीद मामूंचा नामांतराला विरोध। हाफकिन इन्स्टिट्यूटच्या बाहेर मनसेचं आंदोलन। हाफकिनची औषधं रिलायन्स विकणार। प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून उद्योगपतींची दलाली। मनसेच्या कामगार समितीचा गंभीर आरोप। नाशिक महानगरपालिकेवर पर्यावरण प्रेमींचा मोर्चा। तपोवन गंगापूर रोडवरील वृक्षतोडीच्या विरोधात मोर्चा। पर्यावरण प्रेमींच्या मोर्चाला मनसेचा पाठिंबा। बीडच्या गेवराईमध्ये मानवी वाहतूक आणि दामिनी पथकाची संयुक्त कारवाई। तर कारवाई करत मद्याच्या दुकानावर छापा। दुकानामध्ये 3 अल्पवयीन मुलं काम करत असल्याचं उघड। कोल्हापूरमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी आजपासून संपावर। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांकडून जोरदार निदर्शनं आणि घोषणाबाजी। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये शेतपाणंद रस्त्यांना गती देण्यासाठी बैठक। आमदार समीर कुणावार यांच्याकडून तातडीच्या कामांचे निर्देश। सर्व पाणंद रस्त्यांची प्राधान्य क्रमानुसार यादीत सादर करण्याचे आदेश। वर्ध्याच्या देवळीमध्ये कुटुंब आरोग्य कार्डाचं मोफत वितरण। आरोग्य संपन्न गाव अभियानाला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद। कार्यक्रमात आमदार राजेश बकाणेंचं मार्गदर्शन। अकोल्यामध्ये वाढत्या उष्णतेचा कहर। राज्यातील बहुतांश शहरांचं तापमान 40 अंशांच्या पुढे। नागरिक उकाड्याने त्रस्त। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या रूल्सबद्दल म्हणणं सादर करा। मुख्य अधिवक्त्यांना उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश। सर्व धर्मामध्ये खरातसारखे भोंदूबाबा आहेत। सर्व उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची टिप्पणी। धुळ्यामध्ये वीज ग्राहकांसाठी महावितरणाच्या वतीनं स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू। महावितरणाचे 1,60,000 ग्राहक, त्यापैकी 50,000 वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येणार।
पुण्यामध्ये मायेचा घास राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेचं आयोजन. दिमागदार सोहळ्यामध्ये 17,000 कार्ड्समध्ये जवानांना कृतज्ञता. तर राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेमध्ये सईबाई मंदिराची उत्तम खेळी. इंदापूरमध्ये संत सावतामाळी महाराजांच्या 21 फूट मूर्तीच्या कामाचा शुभारंभ. सोहळ्याला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती. भंडाऱ्यामध्ये बजरंग दलाच्या वतीनं विविध मुद्द्यांवर निषेध आंदोलन. देशामध्ये महिलांची फसवणूक, जबरदस्ती, धर्मांतर या घटनांच्या विरोधामध्ये कारवाईची मागणी. नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण. संशयित आरोपींकडून मोबाईल जप्त. व्हॉट्सअॅप ग्रुपची माहिती एसआयटी तपासामध्ये समोर. छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय परिचारकांचं आंदोलन. प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय परिचारकांचं आंदोलन. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. पुणे महानगरपालिकेची 40 कोटींची प्रॉपर्टी केवळ 500 रुपयांच्या नोटरीवर. महापौर मंजुषा नागपूर यांचे चौकशीचे आदेश. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंची जळगाव येथे बदली. धुळे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे शहराचं लक्ष. गोखले उड्डाण पुलाखाली सुशोभीकरण होणार. स्थायी समिती बैठकीमध्ये मंजुरीसाठी प्रस्ताव सादर. नैसर्गिक नाला बुजवल्याप्रकरणी पोलिसांना नोटीस पाठवा. पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश. सोलापूरमध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनीषा मुसळेचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळला. 3 वर्षापूर्वीच्या हुंडाबळीचा तपास सीबीआयकडे वर्ग. पोलीस तपासातील त्रुटींवर कोर्टाचं बोट. काश्मीर येथे 3 वर्षापूर्वी घडलं होतं हुंडाबळीचं प्रकरण. राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. 17 मार्चच्या संप नोटीसला शासनाकडून कोणताही प्रतिसाद नाही. नवीन पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सांगलीमध्ये नाथ देवस्थान ट्रस्टच्या कारभारावर संशय. गाभाऱ्यातील चांदी दुरुस्तीच्या नावे काढून नेल्याचा आरोप. चांदी दान केलेल्या भाविकांचा नाथ देवस्थान ट्रस्टवर आरोप. आरटीई कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ. 30 एप्रिलपर्यंत कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेता येणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.